मग ते लोक आपल्या भावना व्यक्त करतात दादांच्या प्रती. बिनविरोध करण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र बिनविरोध झालेले त्यावर देखील खरं बिनविरोध करता आली असती, मात्र काही लोकांमुळे बिनविरोध नाही करता. आता प्रत्येकाची आपली आपली मतं आहेत. असं काही फार कुठल्या पक्षाने तो उभं नाही केलं, वैयक्तिक काही जण उभे राहिले. आपण ज्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक होती, पोटनिवडणूक होती, तर एकूण बारामतीकरांना काय बोला बोला. नाही, मी बारामतीकरांना हेच आवाहन करेन की बारामतीकरांना माहिती दादांनी बारामतीसाठी काय केलंय, आणि त्याच्यामुळं एक दादांना श्रद्धांजली म्हणून आपण मतदानाला या. जे रेकॉर्ड अशा पद्धतीने भारत किंवा 3,70,000च्या पुढे काय वाटतं तुम्हाला, रेकॉर्ड आता ते समजेल ना, आज बोलून काही उपयोग नाही. झालं तर चांगली गोष्ट आहे की बारामतीकरांचं जास्तीत जास्त प्रेम दादावर दिसून येईल, की प्रत्येकजणी आपलं जे काय वातावरण झालं होतं, जे अचानक घडलंय आणि त्याच्यामुळे बारामती जी शॉकमध्ये आहे, तर ते मतदारांना वाटतंय की जाऊन आपण शेवटचं दादांना श्रद्धांजली द्यावी. निवडणूक बिनविरोध होऊ शकले नाही. जे काही अपक्ष उमेदवार आहेत, पार्थ पवारांचं म्हणणं होतं की त्याच्या मागण्या काहीतरी वेगळ्याच होत्या, त्यामुळे त्या सगळ्या उमेदवारांची माघार होऊ शकते. नाही, कारण मी कुठल्या उमेदवाराशी बोललेलो नाही. त्याच्यामुळं आता तुम्ही पण समजू शकता, असतील काही काही लोकांच्या मागण्या. दुसरा एक विषय होता, रोहित पवारांना काल क्लीन चिट मिळाली, त्यांच्यावरती मध्यंतरी जे काही आरोप झालेले होते, तर त्या संदर्भामध्ये क्लीन चिट मिळाली, तर काय तुम्ही म्हणाले? चांगलं आहे. जे काही योग्य होतं ते घडलं त्यांच्या दृष्टीने. सांगता सभेला सुप्रिया सुळेंना फोन केला किंवा सुप्रिया सुळे स्वतः उपस्थित होत्या, मात्र रोहित पवारांचं म्हणणं मला कुठलाही फोन नव्हता किंवा मला बोलवण्यात आलं देखील नाही. मी एक सांगू, मी काय राजकारणी नाहीये, हे सगळे राजकीय व्यक्ती आहेत. त्याच्यामुळं सुनेत्र वहिनी सांगता सभेमध्ये म्हणाल्या की दादांचा जो अपघात आहे त्याबद्दल त्यांनाही शंका आहे, तर अजूनही परिवारामध्ये याबद्दल काय भावना आहेत, शंका आहे? नाही, शंका तर कुठंतरी मनात आहे. प्रत्येक बारामतीकर, मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांनाच वाटतं की एकदा चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे, काय झालं, नक्की काय घडलं. आता बाकीचे जास्त कोणी बोलतात त्याला काय अर्थ नाहीये, पण चौकशी झाली पाहिजे की काय झालं. ज्या पद्धतीने रोहित पवार सातत्याने यावर शंका तपास किंवा तपास ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे तो होताना दिसत नाहीये, तुम्हाला देखील तसं वाटतं की कुठेतरी तपास? नाही, तपास हा खरं उघड होत नसतो, तो तपास आहे. तो काय रोज ते पेपरला डिक्लेअर नाही करणार की आज असं झालं, आज तसं झालं. ते त्यांची चौकशी त्यांच्या परीने गव्हर्नमेंटची चालू आहे असं मला वाटतं. सर, बारामतीकरांना काय आवाहन कराल तुम्ही एकूणच दादा गेल्यानंतर? नाही, काय 91 पासून बारामतीकरांनी दादांवर प्रचंड प्रेम केलं. बारामती